ही गोष्ट आहे एका 3 तासांच्या डेटची आणि एका फोन कॉलची, ज्याने सगळं काही बदलून टाकलं. फोनवर सुहास म्हणाला, मानसी, मला भूतकाळाबद्दल काही सांगायचंय. कदाचित तुझं मत बदलेल. पण असं काय रहस्य होतं? चला, थोडं मागे जाऊया, फक्त काही तासांपूर्वी. त्यांची ओळख झाली एका मॅट्रिमोनी साईटवर. करिअर सारखं, पण दोघांचेही भूतकाळ मात्र वेगवेगळे होते. दोघेही अगदी विरुद्ध स्वभावाचे. तो म्हणजे शांत, शिस्तप्रिय, आणि ती एकदम मोकळ्या मनाची, उत्साही. मानसीच्या शब्दात, सुहास एक सुकलेलं फूल होता, ज्यात सुगंध अजूनही लपलेला होता. सुरुवातीला भेटले ते कांदे पोह्यांच्या कार्यक्रमात, पण सुहास तिथे फक्त एक उपचार म्हणून आलेला. तो लग्नाला तयार नव्हता की फक्त मानसीला. असं वाटत होतं की तो नकार देण्यासाठीच आलाय. पण त्याचा होकार आला आणि दोघांनी एकटं भेटायचं ठरवलं, मोकळेपणाने बोलायला. भेटीआधीच मानसीच्या स्पष्ट बोलण्यामुळे दोघांनीही काहीही न लपवता खरं बोलायचं ठरवलं. आणि मग तो दिवस उजाडला. बाहेर धोधो पाऊस आणि आत एका कॅफेमध्ये त्यांच्या गोष्टीची खरी सुरुवात. त्यांची बोलणी सुरू झाली आणि 3 तास वेळ जणू काही थांबलाच होता. मानसी म्हणते, आमची पहिली भेट तब्बल 3 तासांची होती. जणू त्यांच्यातली भिंतच गळून पडली. त्या भेटीत मानसीला त्याचा प्रामाणिकपणा दिसला आणि सुहासला तिच्यात आपलं भविष्य. मानसीला खात्री पटली होती, हा माणूस एकदा हात धरला तर तो आयुष्यभर सोडणार नाही. त्या भेटीवर मानसीने एक कविताच केली. नजर तुझी सांगत होती, अनोखी भाषा ती प्रीतीची. सगळं छान वाटत होतं, पण सुहासच्या डोक्यात मात्र एक वादळ सुरू होतं, त्याच्या भूतकाळाचं. त्याने ठरवलं, तिला सगळं खरं सांगायचं. मग नात्याचं जे व्हायचं ते होईल. आणि मग त्याने फोन लावला. आवाज जड होता, वातावरण गंभीर बनलं होतं. हे ऐकून मानसीचं हृदय धडधडू लागलं, पण तिला माहीत होतं, हा क्षण निर्णायक ठरणार आहे. आता प्रश्न एकच होता, त्याचा प्रामाणिकपणा हे नातं जोडेल की तोडून टाकेल?